एक वाटी आपल्याला तांदूळ घ्यायचा आहे आणि त्याच वाटीने छोटीशी वाटीत आपल्याला घ्यायची मुगाची डाळ. दोन्ही समान घ्यायचं आहे. मस्त त्याला छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. काही घाण वगैरे असली तर काढून घ्यायची. त्यात थोडंसं पाणी ॲड करायचं आणि मस्त 2-3 पाण्यानं डाळ तांदूळ छान धुवून घ्यायचे व्यवस्थित. पूर्ण स्टार्च वगैरे निघून गेलं पाहिजे डाळीचं आणि तांदळाचं. त्याला थोडंसं पावडर वगैरे असतं. कुकरमध्ये आपल्याला हे सगळं टाकून घ्यायचं आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही कमी जास्त क्वांटिटी करू शकता. एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला, 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि एक टोमॅटो घेतलेला आहे छोट्या आकाराचा कट करून. व्यवस्थित सगळं टाकून घ्यायचं कुकरमध्ये. पाणी ॲड करायचं आपल्याला त्याच्यामध्ये. पाणी भरपूर घालायचे. 3-4 शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला हे छान शिजवून घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचे आपल्याला. हळद वगैरे आपल्याला आताच नाही घालायची आहे. छान मीठ टाकून घ्यायचं, हातानेच व्यवस्थित मिक्स करायचं. चमच्याच्या वगैरे साहाय्याने केलं तरी चालतं आणि हाताने केलं तरी चालतं. आता मस्त आपण कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे. थोडंसं पाणी मी ॲड केलेलं आहे अजून. आता छान सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. कुकर लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित कुकर लावून घ्यायचं आणि कमी गॅसवर किंवा फुल गॅसवर तुम्हाला जसं हवं आहे तसं तुम्ही त्याच्या शिट्ट्या घ्यायच्या. 3 किंवा 4 शिट्ट्या घेतल्या तरी होतो. आणि थोडासा मी लसूण घेतलेला आहे बारीक कट करून. कुटून पण लागतो छान आणि असा पण कट केलेला छान लागतो. आणि आता आपलं कुकर शिजलेलं आहे. मुगाची डाळ आणि तांदूळ छान गाळ शिजून घ्यायचे आहेत ते. आणि आता कढई ठेवलेली आहे मी तापायला. त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे. तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप पण घालू शकता. त्याच्यामध्ये आपल्याला जिरे आणि मोहरी ॲड करायची आहे. कढीपत्ता वगैरे असेल तर कढीपत्ता पण तुम्ही ॲड करू शकता. रोजचं भाजी पोळी आणि भाज्या बनवून पण कंटाळा येतो. कधी-कधी असं गरमागरम काहीतरी पटकन खायचं मन झालं तर तुम्ही हे बनवू शकता. मस्त आता जिरे मोहरी आपली तळकलेली आहे. त्याच्यामध्ये मी थोडासा चॉप केलेला लसूण घालून घेणार आहे. लसूण छान तळून घ्यायचा. थोडासा गोल्डन होईपर्यंत लसूण तळून घ्यायचा. त्याच्यात थोडीशी हळद घालायची, अर्धा चमचा. हळद पण छान मस्त तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आणि चवीनुसार मीठ घालायचं. कारण मीठ आपण ऑलरेडी घातलेलं आहे त्याच्यामुळे थोडंसंच मीठ ॲड करायचं. आणि डाळ आणि तांदूळ शिजलेले आहेत छान. आता आपल्याला ते त्याच्यात घालून घ्यायचं आहे. छान त्याच्यामध्ये परतून घ्यायचं. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं सगळं. आणि आता तुम्ही त्याला थोडंसं 1 ग्लास किंवा अर्धा ग्लास त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. आजची रेसिपी आपली काय आहे तुम्हाला कळलंच असेल. डाळ खिचडी बनवत आहे मी. एकदम साधी सोपी पद्धत आहे. कधी जर मन झालं खायचं पटकन तर तुम्ही बनवू शकता घरीही. आणि मग मस्त त्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यात 1 ग्लास मी पाणी टाकलेलं आहे. ते छान आटून घ्यायचं पाणी. आता बघा किती छान खिचडी आपली तयार आहे. त्याच्यामध्ये थोडीशी मी कोथिंबीर घातलेली आहे आणि थोडंसं तूप घालायचं वरून खायच्या टायमाला. तर अशी आपली डाळ खिचडी तयार आहे. साधी सोपी रेसिपी आहे. कशी वाटली नक्की कमेंट करा. धन्यवाद.